हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री नागेश पाटील अष्टीकर यांचा प्रचार उमरखेड तालुक्यातील चिल्ले येथे आज दिनांक 22 रोजी सकाळी करण्यात आला। रॅली काढून करण्यात आली। यामध्ये डॉक्टर मीनाक्षी सावळकर यांनी जनतेला आवाहन केलं की संविधान वाचवायचं असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान द्यावं। आमचे प्रतिनिधी किरण मुक्कावार यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात। काय म्हटलं डॉक्टर मीनाक्षी सावळकर? महाविकास आघाडी उभे आहे, काय सांगसाल? महाविकास आघाडीकडून आमचे नागेश पाटील आष्टीकरजी उभे आहे आणि आमचा विजय निश्चित आहे, कारण आम्ही संविधानाला धरून आमचा विजय आम्हाला निश्चित आहे, माहीत आहे। कारण नागेश पाटील आष्टीकर गेली कित्येक वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय राजकीय आहे आणि त्यांनी अनेक समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कामं केलेली आहे, जे आवश्यक आहे। आज लोकांना पाणी, अन्न, वस्त्र, निवारा या 3 गरजा खूप महत्त्वाच्या आहे आणि त्या 3 गरजासाठी त्यांनी सतत कार्यरत आहेत। त्यांचे वडील सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राजकीय क्षेत्रामध्ये वावरत होते आणि त्यांचा आज वलय आहे। देशाची जर घटना वाचवायची असेल तर सतत विवेकबुद्धीचा वापर करून येणाऱ्या 26 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या घरातील सर्व परिवारासह जाऊन वोटिंग करणं आवश्यक आहे आणि वोटिंग करत असताना आपण आपल्या बुद्धीचा विचार करायचा की माझी नवीन पिढी कशी येणार, माझ्या नवीन पिढीला जगण्यासाठी जर अधिकार हवे असेल तर एकमेव चिन्ह, एकमेव निशाणी म्हणजे निशाणी आमची आहे मशाल, मशाल, मशाल। आमचं चिन्ह 1 नंबरवर आहे। 1 नंबरचं बटन दाबून माननीय आष्टीकर साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा असं मी सर्व हिंगोली आणि उमरखेड वासियांना नम्र विनंती करते। मी डॉक्टर प्राचार्य मीनाक्षी सावळकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यकारी सदस्य आणि PCC मेंबर महागाव। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, हिंगोली लोकसभा मतदारसंघ।